Hello friends, today we are going to see the introductions of drafting speech. Do you know speech is a distinct म्हणजे वेगळं भिन्न form of language. It is a live talk and it moves smoothly. There are two types of speeches. Number one, फॉर्मल ज्याला आपण औपचारिक असं म्हणतो अँड इनफॉर्मल ज्याला आपण अनौपचारिक असं देखील म्हणतो. ड्राफ्टिंग अ फॉर्मल स्पीच टू बी डिलिव्हर्ड बिफोर स्टुडंट्स or a public is a skill which needs guidance and practice. It does not come automatically, but it can be acquired by practice. Speech should have impressive beginnings, convincing middle and suitable end. The ability to draft effective speech is an acquired skill rather than a gift. Words have a power to move the audience. Now linguistic म्हणजे काय, भाषा विषय. फीचर्स म्हणजे ज्याला आपण लक्षणं म्हणूया आपण ऑफ इफेक्टिव्ह स्पीच. नंबर वन, इम्प्रेसिव्ह बिगिनिंग्स इज इम्पॉर्टंट. प्रभावी सुरुवात झाली पाहिजे त्या भाषणाची. रिपिटेशन विच हेल्प्स इन एम्फेसाइजिंग पॉइंट्स. यूज ऑफ डिस्कोर्स मार्कर्स like therefore, before, after, yet, then, besides, moreover, first, for instance, again, later, etc., which provides a link or continuity in speech. Frequent use of pronouns like this, that, such, etc., which helps to maintain the organic unity of a speech. They provide cohesion to the content, functioning as a sort of commenting elements, patching of possible empty slots in a speech. Now look at here, monitoring and interaction features also important here. For example, I say, I am aware of, I think, etc., which show speakers active involvement in the interaction. म्हणजे तो बोलणारा वक्ता जो आहे तो त्या भाषणामध्ये फार इन्व्हॉल्व झालेला आहे हे यातून आपल्याला लक्षात येतं. वी कॅन यूज रेटॉरिकल क्वेश्चन्स टू मेक अ फोर्सफुल स्टेटमेंट. मग आपण प्रभावी विधान आपण करू शकतो है ना. म्हणजे व्हाईल सॉल्विंग सच टाइप्स ऑफ ड्राफ्टिंग स्पीच क्वेश्चन्स. आणि हे प्रश्न इयत्ता 10वीला आणि 12वीला देखील विचारल्या जातात. आलं लक्षात. आता इथं आपण बघूया, समजा एक तुम्हाला उदाहरण देतो, मी एक उदाहरण देतो. युअर स्कूल और युअर कॉलेज हॅज ऑर्गनाइज्ड अ ब्लड डोनेशन डे and prepare a speech to be made before your classmates, persuading them to donate blood. How will you present that speech? Now look at here, we can start respected principals or respected headmasters, teachers and my dear friends. जर तुम्ही कॉलेजला असाल तर मग कॉलेजचा शब्द वापरा. जर तुम्ही शालेय जीवनामध्ये असाल तर
त्या ठिकाणी वापरलं. जसं मी म्हणेल की आवर स्कूल हॅज अरेंज्ड अ ब्लड डोनेशन डे. जर शालेय विद्यार्थी जर असतील तर त्यांनी आवर स्कूल हॅज अरेंज्ड अ ब्लड डोनेशन्स डे ऑन 2nd October, that is on Gandhi Jayanti. Donation is the speciality of Indian culture. Our culture teaches us to donate. आपली भारतीय संस्कृती काय सांगते की डोनेट करायला सांगते है ना, दान द्यायला सांगते. वी डोनेट मेनी थिंग्स लाईक फूड, लाईक ग्रेन, क्लोथ्स, गोल्ड एटसेट्रा. म्हणजे आपण अनेक अशा गोष्टी, अनेक अशा वस्तू काय करतो, दान देतो. जसं की अन्न आहे, धान्य आहे, ज्यामध्ये कपडे आहेत, त्यानंतर सोनं देखील आहे. विथ चेंज ऑफ टाईम द कन्सेप्ट्स ऑफ डोनेशन्स हॅज ऑल्सो चेंज्ड. आणि वेळेप्रमाणे काळानुसार काय झाल्या, दान देण्याच्या पद्धतीसुद्धा काय झाल्या, बदलल्यात. जसं की आय डोनेशन, बघा बरं, आय डोनेशन म्हणजे नेत्रदान. त्यानंतर किडनी डोनेशन, लक्षात, किडनी डोनेशन्स आहे, ब्लड डोनेशन्स आहे, ज्याला रक्तदान आपण म्हणूया. अँड इवन एंटायर बॉडी डोनेशन्स असो, देहदान, हे सुद्धा आता आजकाल यायले. आफ्टर डेथ हॅज बिकम अ सोशियल नीड. ब्लड डोनेशन इज द बेस्ट डोनेशन. ॲज ब्लड मीन्स लाईफ, ब्लड डोनेशन. ॲज ब्लड मीन्स लाईफ, ब्लड डोनेशन्स मीन्स लाईफ डोनेशन्स. People lose much blood due to accidents, diseases or major surgical operations. Such people require blood. बघा, मग काय अपघातामध्ये काही लोक अपघातामध्ये गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी रक्तस्राव जास्त प्रमाणात झाल्यामुळं such types of people require blood. Sudden loss of excessive blood can provide fatal, FATL. फॅटल म्हणजे काय, दुर्दैवी अंतसुद्धा होण्याची शक्यता असते. पॉप्युलेशन एक्सप्लॉयजन. आता बघा, पॉप्युलेशन एक्सप्लॉयजन म्हणजे काय, म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट व्हायला, ही संकल्पना जी आहे. पॉप्युलेशन एक्सप्लॉयजन, मॉडर्नायझेशन, आधुनिकीकरण, इंडस्ट्रियलायझेशन, त्याला म्हणून आपण औद्योगिकीकरण, अर्बनायझेशन्स, शहरीकरण जे व्हायला आजकाल. These all factors have invited many fatal accidents and diseases also. Thousands of people are victims of these things daily. To save their lives, blood is needed very badly. Any able-bodied adult, physically fit, male or female, between 18 to 45 can donate blood twice or thrice in a year. He or she must be healthy. He or she must be healthy and of right age and weight. म्हणजे रक्तदान करण्यासाठी एक विशिष्ट वय लागतं. म्हणजे 18 ते 45 वयोगटातील जे लोक असतात ते रक्तदान करू शकतात. दोनदा किंवा तीनदा, एका वर्षातून 2दा किंवा 3दा ते रक्तदान करू शकतात. रक्तदाता जो डोनर असतो, ही ऑर सी मस्ट बी हेल्दी अँड ऑफ राईट एज ऑफ अँड वेट. त्याचं एज योग्य हवं आहे, त्याचं वजन योग्य हवं आहे. देर आर सम मिस्टेकन नोशन्स. काही मिस्टेकन नोशन्स म्हणजे काय, चुकीच्या संकल्पना आपल्या समाजामध्ये आहेत अबाउट ब्लड डोनेशन. पीपल थिंक दॅट ब्लड डोनेशन्स मेक्स डोनर वीक. काही लोक असा विचार करतात की ब्लड डोनेशन केल्यामुळं रक्तदाता जो असतो हा अशक्त होतो. बट इट इज नॉट ट्रू. परंतु हे काय नाही आहे, सत्य नाही आहे. का नाही आहे? बिकॉज आवर बॉडी मेक्स अँड रिप्लेसेस द ब्लड वी हॅव गिवन विदिन अ फ्यू वीक्स. फ्रेंड्स, think of thousands of people in India who die due to lack of blood. Who are they? मित्रांनो, जरा विचार करा की हजारो लोकांचा तुम्ही त्या विचार करा जे फक्त रक्त योग्य वेळेवर न पोहोचल्यामुळे मरत आहेत. Who are they?
Are they not your brothers or sisters? Do you want them to die? तुम्हाला असं वाटतं का की रक्ताच्या अभावी ते मरावेत? If not you, जर तुम्हाला असं वाटत नसेल, who will donate blood for them? कोण त्यांना रक्तदान देईल? कोण त्यांना रक्त देणार कोण? Friends, come forward and donate blood. Blood donation is a worthy cause. हे फार महत्त्वाचं आहे. There is no need to fear for loss of strength. है ना? काही लोक काय होतात, भीतात की नाही का मी रक्त दिल्यानंतर मी अशक्त होईल. बट देर इज नो नीड टू फिअर. परंतु भीती बाळगण्याची काही गरज नाही आहे फॉर लॉस ऑफ स्ट्रेंथ. इट इज ऑपॉर्च्युनिटी टू डू समथिंग फॉर वन्स फेलो बिईंग्स. हे कुणाच्यासाठी काहीतरी करण्यासाठी आपण केलं पाहिजे. आणि ब्लड डोनेशन इज द मोस्ट प्रिसियस काइंड ऑफ डोनेशन. आणि रक्तदान हे काय आहे, सर्वात मूल्यवान अशा प्रकारचं दान आहे, अशा प्रकारचं है ना. ब्लड डोनेशन इज द मोस्ट प्रिशियस काइंड ऑफ डोनेशन. रिमेंबर, यू डोनेट ब्लड मीन्स यू सेव्ह लाईफ. एक कधी लक्षात ठेवा की जर तुम्ही रक्तदान करत असाल तर तुम्ही एकाचं जीवन जे असतात ते वाचवण्याचं कार्य करत असतात. द मॅन हू रिसिव्ज युअर ब्लड विल ब्लेस यू. सो डोनेट ब्लड, donate blood, donate blood. Thank you all.